संगमेश्वर तालुक्याचे 52वे विज्ञान प्रदर्शन कैलासवासी अनंत बनाबा देवरुखकर हायस्कूल तुरळ येथे पार पडले। तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात एज्युकेशन सोसायटी कडवईच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या व्याज सायकलने सर्वांचंच लक्ष वेधलं। द कडवई इंग्लिश स्कूल या विद्यालयातील कुमारी मरियम हुजरे, शिवराज धामनाक, मुस्कान मोडक या विद्यार्थ्यांनी व्यायाम अधिक वीज निर्मिती करणारे अशी व्याज नावाची सायकल निर्मिती करून आपला प्रयोग मुख्याध्यापक प्रांजल मोहिते यांच्या मार्गदर्शनात यशस्वीरित्या पूर्ण केला। ही संयुक्तिक प्रकल्प कलाकृती जिल्हा प्रदर्शनात झळकेल असा विश्वास शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी व्यक्त केलाय। नमस्कार, आपण ही बनवली आहे व्याज सायकल। ही एक अशी सायकल आहे जी तुमचं फिटनेस पण चांगलं ठेवेल आणि त्याबरोबर तुम्हाला काही इलेक्ट्रिसिटी देखील देईल, म्हणजे व्यायाम पण होईल आणि वीज पण मिळेल। म्हणून हिचं नाव ठेवलं आपण व्याज, जी आपल्याला व्यायाम तर व्यायाम पण देते आणि वीज तर वीज पण देते आणि आरोग्याची आणि पैशाची दोघांची बचत होते। हे जे उपकरण आपण या ठिकाणी बघतोय ही एक जॉगिंग सायकल आहे। या पाठची संकल्पना इतकीच आहे की लोक जॉगिंगची सायकल आपल्या घरामध्ये घेतात, परंतु त्यावरती कपडे सुकत टाकतात। 2 दिवसापेक्षा जास्त कोणीही आपल्या शरीराला त्रास देऊन जॉगिंग करत नाही आणि सर्वसामान्य माणूस ही वाढत्या महागाईमध्ये नेहमी पैसे कमवण्याच्या पाठी धावत असतो। अशा परिस्थितीमध्ये आपण ही एक संकल्पना आणली आहे, ती म्हणजे जॉगिंग सायकल आणि त्याच्या बरोबरीनं इलेक्ट्रिसिटीची निर्मिती। या ठिकाणी काही सेटअप आपण जोडलेला आहे, ज्याच्यामध्ये हे डायनामो आहेत, ते डायोडच्या माध्यमातून बॅटरीला पॅरलल करंटमध्ये आपण जोडलेले आहेत आणि त्याचा DC करंट आपण घेतोय, ज्याच्यातून हा बल्ब आपण पेटवताना दाखवणार आहोत। ही जी सायकल आहे, या सायकलला चालवल्यानंतर हे डायनामो फिरतात आणि डायनामो फिरल्यानंतर त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी निर्माण होते आणि ती बॅटरी थ्रू या बल्बपर्यंत पोहोचते आणि बल्ब जळतो। नॉर्मली एका परिवारामध्ये सध्या 4 लोक तर आपल्याला पाहावयास मिळतात। ही 4 मंडळी जर रोज अर्धा तास या सायकलवरती त्यांनी व्यायाम केला तर त्यांचं शरीर पण चांगलं राहणार आहे, ज्याच्यामध्ये वाढतं कोलेस्ट्रॉल, वाढता मधुमेह आणि असंख्य असे आजार जे एक्सरसाइजमुळे कमी होतात, या सगळ्या गोष्टींवरती आराम मिळणारच आहे। आणि त्याचबरोबरीनं जी एनर्जी ते या सायकलवरती काढणार आहेत, ती एनर्जी इलेक्ट्रिसिटीच्या माध्यमातून या बॅटरीमध्ये स्टोअर होऊन आपल्या घरामध्ये ते वापरू शकतात। हा एक डेमॉन्स्ट्रेशनसाठीचा प्रोजेक्ट आहे आणि या प्रोजेक्टमध्ये आपल्याला ॲक्च्युअल हे वर्किंग मॉडेल आहे आणि याला अजूनही आम्हाला डेव्हलप करायचं आहे, ज्याच्यामध्ये हे जे डायनामोज आहेत, ज्याची साईज आत्ता सध्याला छोटी आहे, त्याला डेव्हलप करून आपल्याला मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती या सायकलच्या माध्यमातून करायचं आहे। आणि हे जर यशस्वी तर झालेलं आहे, ज्यावेळेला हे मोठ्या प्रमाणात हे प्रोडक्शन येईल त्यावेळेला एक रिव्हॉल्युशनरी चेंज आपल्याला समाजामध्ये पाहावयास मिळेल। शिवराज, सायकल चालव। एकच मिनिट। आता आपण हा बल्ब पाहतोय, जो बटन दाबल्यानंतर पेटलेला आहे, त्याची क्षमता पण आपण पाहतोय आणि आता आमचा हा विद्यार्थी सायकल चालवेल। एक्सरसाइज नंतर ही बॅटरी चार्ज होते आणि चार्ज झालेली बॅटरी आपण लगेच बल्बमधून पाहू शकतो। थांब शिवराज, बल्ब एकदम प्रकाशित झालेला आहे। सायकल थांबलेली आहे तरी सुद्धा बल्ब प्रकाशित आहे, म्हणजे बॅटरीमध्ये जी एनर्जी स्टोअर झाली ती आता बल्ब खेचून घेतोय आणि तो प्रकाशित झालेला आहे। अशी ही आमची एज्युकेशन सोसायटी कडवई संचलित द कडवई इंग्लिश स्कूल या शाळेची व्याज सायकल। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।